नमस्कार, सुहानीत किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने झणझणीत काळं चिकन. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 1 किलो चिकन घेतलं. चिकन पहिले व्यवस्थित कापून स्वच्छ करून घ्यायचं आणि मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे पाव चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ घालून घेते. हे सर्व व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित चोळून लावून घेतल्यानंतर हे अर्धा तास असेच मी मॅरिनेट करून ठेवणार आहे. अर्धा तास झालाय. अर्धा तासानंतर आपल्याला हे व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचं आहे आणि फोडणीची तयारी करायची. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेते. 2 मोठे चम्मच तेल घालून घेते. तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. तमालपत्र 1, लवंग 4 ते 5 आणि इथे मी चक्रीफूल 1 घालून घेतलंय. कांदा बारीक चिरलेला घालून घ्यायचा. इथे मी कांदा 1 बारीक चिरलेला व्यवस्थित असं परतून घेते. आलं लसूण पेस्ट घालून घेते. तर इथे माझ्याकडे घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट नाही आहे, तर इथे मी पॅकेटचीच वापरते. तर 1 चम्मचभर होईल एवढी आलं लसूण पेस्ट इथे घालून घेते. व्यवस्थित परतून घ्यायची. त्यातला जो उग्रवास आहे तो निघून जाईपर्यंत छान परतून घ्यायचं. काही मसाले घालायचे आहेत. तर 1 चम्मच गरम मसाला, 2 चम्मच तिखट आणि 1 चम्मच चिकन मसाला घालून घेतलाय. व्यवस्थित मसाले तेलामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर काळा मसाला इथे घालून घ्यायचा आहे. जे काळं वाटण आपण तयार केलेलं आहे. इथे मी काळं वाटणाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही ती चेक करू शकता. ते इथे मी काळं वाटण 3 चम्मच घालून घेतले आणि व्यवस्थित हे वाटण मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं. छान असं परतून घ्यायचं. त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलंय. परतून झाल्यानंतर जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालून घेते. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चम्मचने. अशा पद्धतीने एकजीव करून घेते. माझी रेसिपी जरा तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवते 5 मिनिटासाठी. 5 मिनिटानंतर इथे मस्त असं तेल सुटलेलं आहे चिकनला. इथे पाहते आणि सुगंध तर खूप मस्त दरवळत आहे चिकनचा. व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून झाल्यानंतर परतला 5 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि अधूनमधून इथे मी चेक करून घेतलेलं आहे. व्यवस्थित अधूनमधून चेक करून घ्यायचं, म्हणजे बुडाला चिकन लागू नये कढईच्या, यासाठी व्यवस्थित असं चेक करायचं अधूनमधून. आणि 5 मिनिटानंतर परतला हे एकजीव करून घेतलंय चिकन. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि थोडंसं इथे मी गरम पाणी घालून घेते. गरम पाणी घातल्याने चिकनला तरी सुद्धा खूप छान येते आणि पटकन शिजले जाते चिकन. त्यामुळे इथे मी गरम पाणी घालून घेतलंय. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि चवीनुसार इथे मीठ घालून घेते. मीठ थोडंसं कमीच घालायचं, कारण वाटणमध्ये सुद्धा मीठ आपण घातलेलं आहे आणि जेव्हा चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं तेव्हा सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्यानुसार चिकनमध्ये मीठ घालायचं आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच एक उकळी काढून घ्यायची. मस्त अशी एक उकळी आलेली आहे. पाहताय, मस्त अशी तरीसुद्धा आलेली आहे चिकनला. इथे आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे. दिसायला एवढे सुंदर दिसत आहे ना, तेवढेच चवीला सुद्धा भन्नाट लागते आणि सुगंध तर खूप मस्त असा घरभर दरवळलेला आहे.
एकदा नक्की या पद्धतीने काळं चिकन बनवून बघा, खूप छान लागतं. हे तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा कोंबडी वडे यासोबत खाऊ शकता. एकदा बनवलात की कमेंटमध्ये नक्की सांगा की काळं चिकन कसं झालं, हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.